महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आता हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात घेऊया। आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर व गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका मध्यम हवेचा दाब राहील। तर शुक्रवार दिनांक 3 व शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो 1008 हेक्टोपास्कलपर्यंत वाढेल। त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात तर काही जिल्ह्यात हलके ते मध्यम स्वरूपात राहील। मात्र दिवसभरातील अधिक काळ पावसात उघडीप आणि प्रखर सूर्यप्रकाशही जाणवेल। तसेच गुरुवार दिनांक 2 व शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे, त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होत आहे। आता आपण जिल्हावार हवामानाचे अंदाज त्याबद्दल माहिती घेऊया। तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात या 4 दिवसात बुधवार ते शनिवार या कालावधीत 15 ते 60 मिलीमीटर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून ठाणे व पालघर जिल्ह्यात 7 ते 25 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात 5 ते 18 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात 10 ते 35 मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून नांदेड व हिंगोली जिल्ह्यात 12 ते 40 मिलीमीटर मध्यम स्वरूपात ते जोरदार पावसाची शक्यता असेल। तसेच बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 ते 30 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पश्चिम विदर्भातील बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात 2 ते 20 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि अकोला व वाशिम जिल्ह्यात 3 ते 35 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। आता मध्य विदर्भात यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात 7 ते 70 मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात 10 ते 45 मिलीमीटर हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे। हा अंदाज आपणास भारत सरकारचे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देत आहे। आता थोडंसं हवामान अंदाजाबद्दलही मी थोडं सांगणारच आहे। या प्रकारचे हवामान अंदाज देण्याचं केंद्र प्रथम पुण्यामध्ये होतं, त्याचा मी संचालक होतो। एक प्रायोगिक केंद्र म्हणून भारत सरकारने हे सुरू केलं होतं। त्या केंद्राला चांगलं यश मिळाल्यानंतर 2003 आणि 2004मध्ये दिल्ली इथं माझे डायरेक्टर जनरल IMD यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्यांनी मला सुचवलं की मी त्यांना सुचवलं होतं महाराष्ट्रात 9 ठिकाणी तरी अशी हवामान माहिती देणारी केंद्र आणि त्यावर कृषी सल्ला देणारी केंद्र आपण उभारूयात। तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुम्ही राज्यापुरतं बघू नका, तुम्ही देशाचे कोऑर्डिनेटर आहात, देशासाठी करा। आणि मग त्यावेळेला मी 127 अशा प्रकारची हवामान केंद्र देशामध्ये चालू केली आणि पावसाचा अंदाज आणि हवामान अंदाज देण्याचं ट्रेनिंग, प्रशिक्षण या सगळ्यांना मी द्यायचं काम केलं आहे पुण्यामध्ये। आणि मग यावेळेला ही 9 हवामान केंद्राद्वारे देखील आपल्याला माहिती दिली जाते। पण त्याशिवाय मला काही शेतकऱ्यांच्या मागणीवरून असं लक्षात आलं की मी देखील हे काम सुरू करावं। तेव्हा ही एक सेवा आहे असं समजून मी राज्यासाठी काम करतो आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावं। आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 2 ठिकाणावरून अंदाज मिळतात, एक कृषी हवामानशास्त्र विभाग आणि हवामानशास्त्र विभाग। आपल्याला दोन्ही मी अंदाजाचा अभ्यास करत असतो आणि मगच आपल्याला जी माहिती द्यायची ती माहिती व्यवस्थितपणे मांडता येईल अशा पद्धतीने देतो। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आता खरीपातील परिपक्व झालेल्या पिकांची पावसात उघडीप असताना काढणी करून मळणी करून माल सुरक्षित चढ ठेवावा। आता यापुढं माझ्या मते सूर्य दक्षिणायन या स्थितीत आहे
म्हणजे त्याचा कोन जो आहे तो दक्षिण गोलार्धावरती असतो आणि त्यामुळं 21 सप्टेंबरला तो विषुववृत्तावर आणि त्यानंतर पुढं त्याची वाटचाल दक्षिणेकडं होत असते. अशा वेळेला मान्सून विड्रॉल हा किंवा मान्सून परतण्याचा काळ जोरात वेगाने सुरू होतो. आता सध्याला हा परतण्याचा काळ वेगात सुरू आहे, त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि उघडीपचा काळ जास्त राहणार आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. मला हे मान्य आहे की महाराष्ट्रातल्या बहुतांशी मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अनेक जळगावचं पण झालेलं आहे. नंतर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातही खूप केळीचं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी खूप प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी आपत्तीग्रस्त झालेला आहे आणि त्याला शासनाची मदतीची गरज आहे. पण तरी पण आता आपण आपल्या बळावरती देखील काही प्रयत्न रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच खरीपातील पिकांचं नुकसान झालेले पिकांचे अवशेष गोळा करून शेताच्या बांधावर टाकावे व शेत स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर वापसा येताच आपल्याला खूप चांगली संधी आहे. आता रब्बी ज्वारीची पेरणी करायला, करडईची पेरणी करायला, हरभरा पिकाची पेरणी करायला सुवर्ण संधी आहे आणि पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. आता आपलं खरीप आपल्या हातून बराच गेलेला आहे. मग रब्बी तरी आपण साधूया अशी जिद्द ठेवा, त्याशिवाय आपण उभं राहू शकणार नाही. ज्वारीपासून आपल्याला जनावरांना कडबा मिळतो आणि घरच्यांना धान्य मिळतं. याचबरोबर हरभरा हे पीक असं आहे की जे जमिनीची सुपीकता वाढवतं आणि शिवाय आपल्याला चांगलं उत्पादन देतं. हरभऱ्याला भावही चांगले राहतात, त्यामुळे हरभरा देखील पीक फायदेशीर ठरू शकणार आहे. काही भागात करडईचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मराठवाड्यामध्ये. तिथं करडईची पेरणी आपण वेळेवर करावी. 15 ऑक्टोबरपर्यंत ह्या पेरण्या कशा उरकता येतील ते पाहू आणि त्यानंतर आपण जरूर गव्हाच्या पिकाचा देखील विचार करायचा आहे. त्यानंतर पूर्व हंगामी ऊस लागवडीचाही विचार आपण जरूर करायचा आहे आणि जिथं पाण्याची सोय असेल तिथं. आता यातही मला तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी सांगायच्या. जिथं 2 पाणी देण्याचीच फक्त सोय आहे, म्हणजे विहीर बागायतातलं पाणी असेल तर त्या ठिकाणी आपण ज्वारी, हरभरा, करडई यासारखी पिकं घ्या. जिथं 5 पाणी देण्याची सोय असेल तिथं गव्हासारख्या पिकाचं नियोजन आत्तापासून करा की ज्यामुळं आपलं उत्पादनही वाढेल, आपल्या घरच्यांनाही धान्य मिळेल, जनावरांनाही कडबा मिळेल आणि आपल्याला त्यातलं काही जादा उत्पादन झालेलं विकून 2 पैसेही मिळतील. रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण आता जिद्दीनं उभे राहू असं मला वाटतं. वापसा येताच रब्बी ज्वारी, करडई, हरभरा पिकांच्या पेरण्या कराव्यात. पेरणीनंतर सारे व पाठ पाडावेत. हा झाला कृषी सल्ला. आता आपण शेतकरी प्रश्नांची काही उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेत. नंदुरबार तालुक्यात चांगला पाऊस कधी होईल? तो आता झाला आहे व यापुढे होणार आहे. पाऊस कधी उघडणार हा एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. काही शेतकऱ्यांनी मला यावरती निश्चित बोला असं म्हटलं आहे. 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून बाहेर पडतो. त्यानंतर पावसात पूर्ण उघडीप होईल आणि आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश वगैरे मिळेल. ऑक्टोबर महिन्यात कसा पाऊस पडेल? सोलापूर पारशीत द्राक्ष बागांची छाटणी करायची आहे. यासाठी आपण 10-12 ऑक्टोबरपासून चांगली उघडीप व सूर्यप्रकाश योग्य तापमान लाभताच छाटणीचं काम उरकून घ्यावं. यंदा अरबी समुद्रामध्ये काही सिस्टीम नाही झाली तयार. होय, ते बरोबर आहे, कारण अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान 27 ते 28 सेल्सिअस एवढंच राहिलं, ते वाढलं नाही तर सिस्टीम तयार होत नाही. मात्र बंगालच्या उपसागरात आजही पाण्याचं तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे, त्यामुळे त्याची सिस्टीम तयार होत आहेत. हिंदी महासागरात देखील पाण्याचं तापमान साधारणपणे 30 अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक आहे, त्यामुळे तिथे सिस्टीम तयार होत आहेत. आणि हा सर्व पाऊस आपल्याकडे काय येतो आहे तर प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान थंड झालं आहे, तिथं हवेचे दाब वाढले, त्यामुळे हे वारे सगळे महाराष्ट्र, भारत या दिशेने येत आहे. पावसाळ्याचे दिवसात सारखे मेसेज टाकावेत व दररोज तसे शक्य झाल्यास मेसेज द्यावेत असं मला काही सूचना आलेली आहे. आता त्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेवढं मला जमेल तेवढं मी काम आपल्यासाठी करतो आहे. मला शक्य झालं तर मी यापुढं तसं करेन. शेतकऱ्यांचे अभिप्राय श्री अनीस सय्यद हे माझे अंदाज गेले 15-20 वर्ष अग्रोवनमधील वाचत आहेत. त्यांची त्यामुळे खूप प्रगती झाली आहे असं त्यांनी मला कळवलं आहे. तसेच बाल चव्हाण यांनी तसंच कळवलं आहे. नागनाथ चंदापुरे यांनी माझ्या अंदाजाचा खूप फायदा होत आहे असे कळवलं आहे. तर सर्वच
आपल्या शेतकरी बांधवांनी मला कळवलं आहे की तुमचे अंदाज ॲक्युरेट असतात, तुमच्या अंदाजाचा फायदा होतो. त्याबद्दल त्यांनी माझे आभार मानलेत, त्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद दिलेत. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.